बारामतीमध्ये अजित पवारांसह 5 जणांचा विमान अपघातामध्ये मृत्यू। सभेला जाताना अजित पवारांचं विमान लँडिंग करताना कोसळलं। दादांच्या अकाली एक्झिटनं महाराष्ट्र हळहळला। अजित पवारांचं पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवलं। सर्वपक्षीय नेत्यांसह कार्यकर्त्यांचा जनसागर उसळला। उद्या सकाळी 9 वाजता अंत्ययात्रा आणि 11 वाजता अंत्यसंस्कार होणार। हा निव्वळ अपघात, यामध्ये राजकारण नाही। अजित पवारांच्या मृत्यूवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया। महाराष्ट्राचं झालेलं नुकसान कधीही भरून निघणार नाही। शरद पवारांकडून शोक व्यक्त। अजित पवारांच्या मृत्यूवर राजकारण नको। ममता बॅनर्जींचा राजकारणाचा स्तर खालावलाय। मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। विमान अपघाताच्या तपासासाठी सिव्हिल एव्हिएशनचं पथक बारामतीमध्ये फॉरेन्सिक टीमकडून अपघात झालेल्या ठिकाणाची पाहणी। विमानाचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतला। अजित पवारांच्या विमान अपघाताची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। अपघातावेळी अजित पवार, सुरक्षा रक्षक विदीप जाधव, क्रू मेंबर पिंकी माळीसह कॅप्टन सुमित कपूर आणि शांभवी पाठक विमानामध्ये होती। काळाचं बोलावणं आलं तर जावंच लागतं। अजित पवारांचं 4 दिवसांआधी सभेत वक्तव्य। हयातीत असताना विकास करणं महत्त्वाचं, दादांचं विधान चर्चेत। बारामतीमधील रुग्णालयामध्ये जात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंकडून अंत्यदर्शन। अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचं सांत्वन करून मुंबईकडे रवाना। दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला। अजित पवारांच्या निधनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांच्या भावना। राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर। अजितदादांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण। मोठा भाऊ हरपल्यासारखं दुःख। अजित पवारांबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे भाऊक। अजित पवार राजकारणामधले दिलदार विरोधक। महाराष्ट्राच्या राजकारणाने उमदा नेता गमावला। अजित पवारांच्या मृत्यूनंतर राज ठाकरेंची भावनिक पोस्ट। एक खंबीर नेता आणि माझ्या मंत्रिमंडळातील उमदा सहकारी गमावला। वेगळा मार्ग स्वीकारला तरी त्यांनी संबंध तुटू दिले नाहीत। उद्धव ठाकरेंकडून अजित पवारांना श्रद्धांजली। विमान दुर्घटनेनं अजित पवारांना आमच्यापासून हिरावून घेतलं। पंतप्रधान मोदींकडून अजितदादांना श्रद्धांजली। शरद पवारांना फोन करत सांत्वन केलं। महाराष्ट्राचा लाडका दादा गेला, बोलायला शब्द नाहीत। अजित पवारांवर बोलताना छगन भुजबळ गहिवरले। भुजबळांकडून अपघाताच्या ठिकाणाची पाहणी। अजित पवारांनी कधी वडिलांची कमतरता भासू दिली नाही। अजित पवारांबद्दल बोलताना धनंजय मुंडे भाऊक। महाराष्ट्राचा खूप मोठा आधार गेला। राज्याचं न भरून निघणारं नुकसान झालंय। मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया। घरातला माणूस गेल्याची भावना व्यक्त। अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर नेत्यांसह कार्यकर्त्यांना अश्रू अनावर। ज्यांच्या जीवावर आम्ही राजकारण केलं ते दादाच आम्हाला सोडून गेले। हसन मुश्रीफ भाऊक। पवार कुटुंबाचा वारसा, खरी ताकद, पुढे घेऊन जाण्याची क्षमता अजित पवारांमध्ये होती। सर्वात मोठी हानी पवार कुटुंबियांची झाली आहे। जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया।